मेडिक्लेम किती गरजेचं आहे? कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण मेडिक्लेम काढतो, त्याचे हप्तेही भरतो आणि त्या वर्षभरात आपण आजारीच पडत नाही. मग ते पैसे आपले गेले असे, म्हणजे सगळ्यांचं असं समजलं की ते पैसे तर वायाच गेले कारण आपल्याला काहीच झालं नाही. म्हणजे हा एक त्याच्यामागे थोडक्यात असा एक विचार असतो. मेडिक्लेम घेताना कसा घ्यावा आणि खरंच काढावा का? आता मेडिक्लेमचा प्रीमियम फुकट जातोय, असं हॉस्पिटलायझेशन नाही झालं तर प्रीमियम फुकट जाईल असं बऱ्याच जणांना वाटतं. पण जस्ट विचार करा, हॉस्पिटलायझेशनची वेळ आली आणि माझ्याकडे पैसेच नाही आहेत तर आपल्याला कोणाकोणासमोर हात पसरावे लागतील, कारण आपल्याला बिल तर भरायचंच आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की आपल्यापैकी बऱ्याच जणांना असंही वाटतं की माझ्याकडे आहेत FD किंवा म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक आहे, मी 20-25 लाखाचा कॉर्पस केलेला आहे, आता हॉस्पिटलायझेशन झालं तर मी ते वापरीन. पण मला सांगा, आज तुम्ही 4 ते 5 वर्ष मेहनत करून हा जो काही कॉर्पस जमा केलाय, एका हॉस्पिटलायझेशनमध्ये 20 लाख गेले तर मग आपण किती वर्ष फायनान्शियली मागे जातोय, केवढं मोठं संकट आपल्यावर फायनान्शियली येऊ शकतं ह्याचा विचार करा. मग हे कसं ट्रीट करा माहिती आहे की कार घेतो, कार अपग्रेड करतो तरी प्रीमियम भरतोच, इन्शुरन्स पॉलिसी काढतोच, आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे तो प्रीमियम फुकट जाणार आहे पण आपण ती काढतोच. तसंच आपल्याला आपला मेडिक्लेमसुद्धा ट्रीट करायचा आहे की प्रीमियम फुकट जाऊ दे पण वेळ आली तर आपले सगळे सेव्हिंग्ज इंटॅक्ट राहू शकतील त्या मेडिक्लेम.